निलेश चव्हाणचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय। पोलीस आयुक्तांकडून तातडीने हा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्तांकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण ही आरोपी आहे। निलेशने पिस्तूलने कसपटे कुटुंबियांना धमकावलेलं होतं। कसपटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी गेले असताना निलेशने त्यांना पिस्तूल दाखवत धमकावलं होतं आणि त्यानंतर कसपटे कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आणि आता निलेश चव्हाणची पिस्तूल जी होती त्या पिस्तूलचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे। तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा देखील आरोपी आहे आणि त्याचा देखील आता शोध घेतला जातोय। पुणे पोलिसांची 2 पथकं त्याच्या शोधासाठी रवाना झालेली आहे आणि त्याच्यावर आता एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे निलेश चव्हाण याचा पिस्तूल परवाना रद्द झालेला आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, निलेश चव्हाणचा जो पिस्तूलचा परवाना होता तो रद्द झालेला आहे, मात्र आता त्याला अटक कधी होणार याची आता सगळेच वाट पाहत आहेत। पुणे पोलीस अगदी त्याच्या मागावर आहेत, पण त्यांनी आता फोन बंद करून ठेवलाय, त्यामुळे त्याचं पुढचं लोकेशन ट्रेस होत नाही। पण अगदी जवळ आहे, आज उद्या त्याला निश्चित अटक होणार अशी खात्रीशीर माहिती आपल्याला पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली आहे। आणि बाकीचं मग जी प्रोसिजर असते त्या पिस्तूल परवाना रद्द करण्याची, कारण त्या पिस्तूलाने त्याने कसपटे कुटुंबियांना धमकावलेलं आहे बाळ न देण्यावरनं। तो पिस्तूल परवाना आता रद्द होईल, आयुक्तांची सही झाली की, आणि त्यानंतर मग तो जप्त करून घेतला जाईल तो पिस्तूल जो त्याच्याकडे आहे तो। जेव्हा त्याला अटक होईल तेव्हा तो, कारण कदाचित तो त्याच्याकडे असू शकतो, त्यांनी कुठे लपून ठेवलेलं असू शकतं ते पिस्तूल। मग ती पुढची सगळी कारवाई आता एकदम वेगाने सुरू आहे। थोडक्यात पुणे पोलिसांनी अजितदादांच्या आदेशानंतर अगदी वेगाने चक्र फिरवलीत आणि आज किंवा रात्रीतनं कधी निलेश चव्हाणला उचलला जाऊ शकतो, तो ज्या भागात पळून गेलेला आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचलेले आहे, आपल्याला खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे। पण लोकेशन डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही, नाहीतर आरोपी पुन्हा निसटून जाईल। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश चव्हाणचा पिस्तूल परवाना रद्द झालेला आहे। आता लवकरच निलेश चव्हाण हा देखील पोलिसांच्या ताब्यात येईल, अटकेमध्ये येईल अशी अपेक्षा आहे। पुणे पोलिसांची 2 पथकं त्याच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। वैष्णवीच्या बाळाचा ताबा मागण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश चव्हाण यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकी दिलेली होती आणि त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। आता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातो। तो नेमका कुठे लपला याचा कोणताच पत्ता पुणे पोलिसांच्या हाती लागला नाहीये, मात्र पुणे पोलिसांकडून कसून त्याचा तपास केला जातोय। त्याच्या